मैं हूँ सब आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये स्वागत करतोय माझ्या या मित्रासोबत. याचं नाव आहे RK ब्लॉग्स. ॲक्च्युली याचं नाव ऋषिकेश कटके, पण RK ब्लॉग्स म्हणतात कारण ह्याचं सुद्धा एक ब्लॉग चॅनल आहे आणि आम्ही दोघं एकाच ठिकाणी ब्लॉग बनवणार आहे आणि तुम्हा सगळ्यांना मूर्ख बनवणार आहे. म्हणजे याचा ऑडियन्स वेगळा आहे, अर्धा माझा वेगळा आहे. सो दोघं एकच ब्लॉग बनवणार आहे. चाललोय माझ्या गावी कुरुळाला, साताऱ्यामध्ये, तालुका जिल्हा सातारा आणि गाव कुरुळ, पोस्ट रोड. सो कुरुळ गावामध्ये जाणार आहे आणि कुरुळ गावाचा जो भैरवनाथ आमचं ग्रामदैवत आहे तिकडे गोंधळ आहेत आणि तो गोंधळ ज्या पद्धतीने साजरा केला जातो ते आपण ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडणार आहोत. सो धन्यवाद. आणि आता प्रवास सुरू झाला आहे रिक्षामध्ये. बिचारा ऋषा टॉर्च लावून मला लाईट देतोय ब्लॉगसाठी. हो हो, खूपच त्याच्या आयुष्यात स्ट्रगल आहे. ह्याच्या आयुष्यात एवढा स्ट्रगल आहे की मी एका सीटवर बसलो आणि हा 2 सीटवर बसलाय रिक्षात. एवढा स्ट्रगल आहे याच्या आयुष्यात, खूप स्ट्रगल आहे. हाय गाईज, वाजलेत रात्रीचे 10 आणि मी आणि ऋषा, हाय का, हा ऋषा मागे बसलाय. आम्ही दोघंही विदाऊट रिझर्वेशन, कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन न करता गावाला निघालेलो आहोत. आणि ऍक्च्युली मी मागचे 2-3 दिवस खूप आजारी होतो, त्यामुळे माझा चेहरा अगदीच राकट घाणेरडा विद्रूप दिसत असेल तर प्लीज अवॉइड करा, कारण सध्या मी आजारी आहे. पण गावाला गोंधळासाठी जाणं तितकंच महत्वाचं आहे. आणि आता कंडक्टर साहेबांनी सांगितलंय की जरा एक या सीटवर बसा तुम्ही, या सीटचं कदाचित कन्फर्म तुम्हाला बसता येईल तिकडे, असं त्यांनी सांगितलंय. सो आता आपण चाललोय साताऱ्यासाठी. ऋषा स्टे ट्यून, बोल स्टे ट्यून. खूप मजा येते. प्रवास तर करायला आम्हाला सीट मिळालेली आहे. सो बघू आता पुढे प्रवास कसा सुखकर होतोय तो. ही चिमुकली पोरगी आमच्याकडे असे लाजून हसत, मग हे बघ, या चिमुकल्या पोरीकडे जरा कॅमेरा फिरव. बघा, ही चिमुकली पोरगी असे आम्हाला हे करते. बोलायचं तुला, लाजली ती, लाजली. चलो सरुषा स्टे ट्यून, जायचंय माझ्या गावाला. ओके. लोणावळ्याच्या घाटात रात्रीच्या ठीक 1:10 हा लोणावळ्याचा घाट तुम्ही बघू शकताय. आणि आमची बस MH20 BL 3049 ही बंद पडली आहे. काहीतरी इश्यू झालाय. ड्रायव्हर आणि कंडक्टर इश्यू काय फाइंड आउट करतायत. आणि ऋषा कुठे चाललायस? गावी चाललायस? सगळे ताशेने बघतायत. काय बघतो? आशेने बघतोय लोक. नमस्कार मित्रांनो, रात्रीचे 1:15 आणि जवळजवळ आता ऑलमोस्ट अर्धी बस रिकामी झाली आहे, खाली आली आहे. सगळे जेंट्स तरी खाली आले आणि बघायचा प्रयत्न करत आहे. ड्रायव्हर होता आणि कंडक्टर, चालक आणि वाहक जे असतात ते दोघंही बघत आहेत त्याच्या प्रकारे काय झालंय बसला, पुढे हल्ली की नाही ते घ्यायचं आहे. ऋषा असं कर एकदम. हो, लोणावळ्याच्या घाटात 1:15 वाजता कसं वाटतंय? असं रस्त्यावर उतरायला मिळत नाही, पण आता बस बंद पडली त्यामुळे बस मधले बरेच मंडळी उतरलेले आहेत. आणि ही तसं म्हणजे या बसचा नेहमी काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतोच, पण अशा प्रॉब्लेम शिवाय गावाला जाण्याची मजा पण तर नाहीये. तर आज नेमका ऋषा माझ्यासोबत आहे, RK ब्लॉग्स आणि मैं हूँ सब असे दोन्ही ब्लॉग्स चॅनल वाले 2 ब्लॉग्स सोबत आहोत. ऋषा बघा इकडे. आता तुम्हाला ऋषाकडे कॅमेरा नेतोय मी. ये बात
ये जो शर्मिला सा लड़का है आरके व्लॉग्स. कुठल्या मुहूर्तावरती निघालो होतो काय माहित. मुहूर्त चुकला आमचा. निघायच्या आधी नारळ फोडला नव्हता. आम्ही निघायच्या पहिले नारळ फोडला नव्हता. नारळ सोडला दगड नाही काका एक नंबर बोलले. काकांनी इकडे किती वाजता 1:15 वाजता पंच केलाय. तेव्हा परत बोलणार आहे का तुम्ही हा पंच? मी सांगू डायरेक्ट नारळ फोडायला दगडच नाही भेटला असं काका म्हणतात. सो चाललंय असं सगळ्यांचं रमत गमत. आता माहित नाही काय करणार आहे अजून. त्यांनी असं सांगितलं नाहीये की नाही चालू होणार ही गाडी किंवा काय. आता हे कधीपर्यंत प्रयत्न करतील माहित नाही. त्याच्यानंतर सांगतील ही गाडी चालू होणार नाही आणि मग दुसरी एखादी गाडी कुठेतरी आली त्याच्यात कोंबून टाटा बाय बाय सगळं करणार आमच्या सोबत. सो बी रेडी मॅन. हा एवढी चकाचौंध लाइटिंग सगळं बघताय पण हे असं काही नाहीये. बस पूर्णपणे थांबलेली आहे. ही जी बस आहे कल्याण सातारा बस चांदणी चौक विठ्ठलवाडी वरून सुटते. ही बस पूर्णपणे थांबलेली आहे. इकडे आत्या हाय कर अशी हाय कर. कंटाळलेस का? हा काय ऐकायला येत नाही. सो ऋषा एकदा हाय कर तिकडून लांबून. येस ऋषा आणि नमा. सो आता बऱ्यापैकी सगळेच वैतागलेले आहेत. तिथे घाटात ऑलरेडी लोणावळ्याच्या ट्रॅफिक आहे आणि अशात ड्रायव्हर आणि कंडक्टर दादा शोधतात गाड्या एवढ्या लोकांना त्यांच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि इथे जे बरेच लोक बघतात आमच्याकडे यांचं काय झालंय आता. यांना काय सांगायचं. आज फसलोय आम्ही. नेमकी मी गाडी आणत नाही त्यावेळेला काहीतरी लफडे होतात. मला वाटतं मी प्रत्येक वेळेला हे ऋषा आपण गाडी घेऊनच यायला पाहिजे होतं. गडबड हो गई. बहुत बड़ी गड़बड़ हो गई है दोस्तों यहाँ पे. क्या हुई? गाड़ी का इंजन फेल हो गया. इंजन फेल नहीं हुआ भाई. क्लच प्लेट काय को तुम महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडल को प्रॉब्लम में डालते हैं. हाँ ठीक है गलती हो गया है उनसे. अब उन्होंने ही भुगतना है. वैसे तो हमको जगह पकड़ के देना चाहिए. तो मिलेगा भाई मिलेगा. ड्राइवर और कंडक्टर अभी भी काम कर रहे हैं. वाहक और चालक दोनों भी काम कर रहे हैं अभी हमारे लिए. उधर जुड़े पड़े लगे पड़े गाड़ी अरेंज करने में और तुम यहाँ पे नाम खराब कर रहे हो. कंबक्त ऋषा आरके व्लॉग्स. टाइम माझ्या गावाला येतोयस आणि कसं वाटतंय तुला बाय द वे? तसं तर मला खूप बरं वाटतंय. येताना प्रवास खूप सुखकर होता. बट जसं जसं घाट चढायला लागली तसे ते गाडी त्याची उतरायला लागली असं म्हणता येईल. बट बसचा प्रवास हा माझा शेवटचा असेल. याच्यानंतर मी फक्त गाडीने प्रवास करेन साताऱ्याला जाताना. ओके ओके. मग गाडी स्वतः आणशील? येत्या 2 वर्षात नाही, येत्या 6 महिन्यातच गाडी येऊ शकते. अच्छा म्हणजे येत्या 6 महिन्यात ऋषा गाडी घेतोय. आम्हाला सोडताय का सातारा? आम्ही विचारतोय कोणी आम्हाला सोडत नाही. कार खाली प्रायव्हेट कार सगळ्यांना विचारतोय आम्ही. मूर्खपणामुळे इतर सर्व प्रवाशांना त्रास झालाय. ते पण माणसं आहेत शेवटी. त्यांना पण इंजिनच्या बद्दल किती माहिती. समोरच्यानी चेक केलंय जिथे गाडी सोडली त्यांची चूक आहे. ड्रायव्हर किंवा वाहकाची किंवा चालकाची नाहीये. सो त्यांना मी तर असं हे नाही करणार. पण त्यांचं कर्तव्य आहे आपल्याला दुसऱ्या बसमध्ये बसवून देणं. हे कर्तव्य जर पूर्ण नाही केलं तर नक्कीच मग वाईट वाटेल. कसं वाटतंय?
कसं वाटतंय? ऋषाची झोप पूर्णपणे उडालेली आहे, कारण आता सकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही आता पोहोचलोय साताऱ्याच्या जवळ आहे अगदीच. आता आम्ही साताऱ्यात एंटर करू. ड्रायव्हर दादांनी खूप छान बस फास्ट आणली, नाहीतर आम्हाला रात्री त्या दुसऱ्या गाडीनेच उशीर केला होता. आणि आता आम्ही चाललोय साताऱ्यामध्ये. ऋषा हाय कर एकदा. गुड मॉर्निंग कर. गुड मॉर्निंग. सध्या काही बोलण्याची क्षमता उरलेली नाहीये, अंगामध्ये त्राण उरले नाहीत. सो त्राण आल्याच्या नंतर मी परत तुमच्याशी कनेक्ट होईल. सो आता तुम्ही दादाची बोलता ते जरा ऐका. सो माईक खूप महत्वाचा आहे, पाडायचा नाही, लक्षात ठेवा. सो अशा प्रकारे आम्ही पोहोचलोय आता साताऱ्यात आणि लवकरच आता बस मधून खाली उतरून साताऱ्यात आतमध्ये एंटर करून बस डेपो मध्ये गावाला जाण्याची दुसरी जी बस आहे आमची तिच्यामध्ये चढू. खूप घाणेरडा प्रवास होता काल रात्रीचा, कारण रात्री 2च्या सुमारास आमची गाडी लोणावळ्यामध्ये बंद पडली घाटामध्ये. सकाळचा चेहरा कसा दिसतो आय डोंट नो, पण प्रयत्न हाच आहे की खूप सुंदर असं चित्र सुंदर पाहण्यासारखं मी दिसलो पाहिजे. सो आता बघा साताऱ्यामध्ये गाडी इन होते माझ्या मते आणि ऋषा आणि मी रात्रभर जागाच आहे. ऋषा पण पेंगतोय मगासपासून. इथे जिथे पायऱ्या आहेत ना या बसच्या, जिथे लोक बस मधून वरती चढतात त्या पायऱ्यांमध्येच बिचारा ऋषा बसला होता. मी पण थोडा तसाच काहीतरी ऍडजस्टमेंट मध्ये बसलो होतो. आणि आता आम्ही पोहोचलो साताऱ्यात आणि लवकरच आता आम्ही जाऊ घरी. जाऊन पहिले आराम करू, कारण अख्खी रात्र आमची वाया गेली आहे. आम्हाला वाटलं होतं की खूप चांगला प्रवास होईल, तिकीट सुद्धा मिळाल्या होत्या, 2 सीट सुद्धा मिळाल्या होत्या, पण ती गाडीची क्लच प्लेटच खराब झाली आणि आम्हाला सगळ्यांना ही जी गर्दी दिसते ना, बऱ्यापैकी उभे जे आहेत ना, उभे आहेत किंवा मध्ये बसलेले, आता थोडे काही लोक उतरले आता जस्ट सकाळ झाली आणि म्हणून, नाहीतर बऱ्यापैकी बाहेरून आम्ही जी दुसरी बस होती ती थांबवून आम्ही त्यात बसलोय बरेच लोक. सो मधल्या पॅसेज मध्ये बसवून वगैरे आलेत आणि साताऱ्यात इन होते. झाला सातारा इन. आणि हा असा आमचा सुंदर सातारा. कशी गाडी आमची बस इन होते तुम्ही पाहू शकताय. आणि हा राईट मारला, सरळ सरळ बस स्टॉप येत. आता बसची काच फार सुंदर अशी क्लीन नाहीये, त्यामुळे जशी अवेलेबल आहे तसं मी तुम्हाला दाखवू शकतो. फार तर मी हे करत असताना अजिबात मला सपोर्ट नाहीये कसला, सो मला थोडं थांबावं लागेल. सुंदर गोष्ट अशी की रात्री प्रवास करताना हा दादा, परत हे काका, काका जरा बघा भाऊ, हा हे काका, ऋषा, हे गप्पा मारत मारत जे कोणी येत आहेत ना, हे सगळे आम्ही रात्री एकत्र होतो. थोडं काय एकमेकांना एक बोलतात ना, एक दूसरे का सहारा बन गए. कल रात की इस घटना में जहाँ पे गाड़ी खराब हुई और हम सब एक साथ नए सफर पर चलने लगे और आणि मग आम्ही दुसरी गाडी पकडून आता पोहोचलोय. इकडे ड्रायव्हर काका पण खूप छान आहेत, लातूरचे आहेत, पण त्यांना साताऱ्याला पाठवलंय आज. आणि ते पुन्हा 1 वाजता इथून साताऱ्याहून ही बस पुन्हा काढणार. ते पोहोचले तसेच आता कितीला, 7:15 ते थोडं आराम करतील आणि मग 1 वाजता बस पुन्हा काढतील आणि मुंबईला, ठाण्याला नेतील. सो काय प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. बरं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी गावाला आलोय ते भैरीच्या गोंधळाला, म्हणजे भैरवनाथाचा जो गोंधळ आहे आमचा ग्रामदैवतेचा,
त्याच्यासाठी आलोय. आणि गावाला आल्यावर सगळ्यात महत्वाची एक गोष्ट मला नेहमी आवडते ती म्हणजे हेडफोन मध्ये किंवा जर माझी गाडी अवेलेबल असेल तर गाडीमध्ये मोठ्याने मल्हारवाडी हे गाणं ऐकणं. तर आता मी ते ऐकणार आहे. सो इट्स माय विलेज टाइम. हा ऋषा खूप थकलाय आणि आता आम्ही पोहोचलोय. बघ किती घाम आलाय. ऍक्च्युली फिरलो आल्या आल्या गाडीची चुकामुक झाली आणि पुन्हा एकदा गोल गोल फिरावं लागलंय. ऋषा कसं वाटतंय साताऱ्याला येऊन? बाय द वे फायनली आम्ही साताऱ्याला पोहोचलो म्हणजे आताशी साताऱ्यात पोहोचलोय. अजून मेन गावात पोहोचायचं बाकी आहे. बस डेपो मध्ये पोहोचलोय. हा आमचा खूप कठीण प्रसंगातून आम्ही खरंच तो प्रसंग म्हणावा लागेल. तुम्ही माझ्या व्हिडिओ मध्ये दाखवला नाहीये आहे तो प्रसंग. नाही पण मी दाखवलाय माझ्या ब्लॉग मध्ये. सो तुम्ही बघू शकता. असं काही नाही. सो काही सांगेल. आता मी चाललोय नाश्ता करायला. जेवायला अण्णा जेवायला. चला. घसा बसलाय जरा. कसा बसलाय माहित नाही पण घसा बसलाय. ठीक आहे ना. एवढे मग बस. काही आतमध्ये न गेल्यामुळे घसा बसलाय. घसा बसलाय. हो. आणि आता आपण आहोत राजे नाश्ता सेंटर. जे इतर वेळेला मी अंधारात आलेलो असताना नाही का तुम्ही अजून ते ऍक्च्युली मी ते लॉन्च काय म्हणतोय मी तो एपिसोड टाकलाच नाहीये. सो नाही तर मी अंधार असताना आलेलो आहे. तर आता हे कसं राजे नाश्ता हाऊस आहे. इकडे परत इकडे गाड्या लागल्या. इकडे सगळ्या नाश्त्यांच्या वगैरे गाड्या लागतात. आणि एक नंबर नाश्ता असतो साताऱ्यात. बाय द वे पोहे, उपीट म्हणजे उपमा, शिरा, इडली वगैरे तू नाही घेतलं साताऱ्यात तर जास्त चांगलं आहे. हो नमस्कार. तर इडली वगैरे साताऱ्यात नाही घेतलं तर जास्त चांगलं आहे. ते साऊथला जास्त छान मिळतं. आणि ऋषा पहिल्यांदा माझ्या गावाला आलाय. ऋषा वातावरण कसं वाटतंय सांग? वातावरण काय वाटतंय? ढग आलेत. या बात. आता तुम्हाला कसं मी दाखवतो एक मिनिट. या बात ढग बघा. हा. आणि जर का आता पाऊस पडला तर भिजणार आम्ही. छत्रीच नाही. चला नाश्ता दिसला. आणि या संपूर्ण प्रवासात डोंबिवली पासून माझी आत्या माझ्यासोबत होती. आत्या हाय कर. हे आत्या हाय कर. तू पण हाय कर ग. सो आता यांना पण तुम्ही बघू शकणार ब्लॉग मध्ये. हे आम्ही जातो आता नाश्ता करतो. तुमची काय रिक्षा आली ना? आम्ही गरीब लोक आहे बाबा. आम्ही तिकडे. चला. सो नाव इट्स टाइम टू नाश्ता. ऋषा साताऱ्यातला नाश्ता. राजे नाश्ते हाऊस. आता आपण कुठे आलोय? दीक्षित बंधू लोणी स्पंज डोसा खायला. सो हो बघूया आता लोणी स्पंज डोसा कसा मिळतो. कोल्हापूरला बट आपण ट्राय करूया. बघूया 5 मिनिटात ते लोणी स्पंज डोसा काढणार आहेत आपल्यासाठी. देवाचा दोन प्लेट बनवा डायरेक्ट. तू खाल्ला नाही कधी? पुण्यात नाही खाल्ला? कोल्हापूरला चिकन मटन yes sir 3 bags full. 3 तुझे 3 तेरा 3 मेरा.
खूप सुंदर बनणार आहे बाहेर डोसा, खायला तर मजा येईल. लोणी कुठे दिसत नाही मला, फक्त लोणी बघतो. लोणी कुठे? वडापावची मुद्दा दिसतो तिकडे खायला. ब्लॉग बघताना लोकांना भोगा लागत असते खायला. सॉरी आहे काय गाईस. आता प्लेटमध्ये सर्व होईल. ऍक्च्युली तुला माहिती आहे गाणं गायल्यावर पण कॉपीराईट येऊ शकतं असं भीती वाटतं मला, म्हणून मग ते गाऊ पण शकत नाही गाणं कुठलं. लोणी कोणाला कसं उडवलं डोसा प्लेटमध्ये. तुला काय वाटलं? बघू आता उचल बघू. येडा बावट. येस येस. कसं आहे? मी चावून खाऊ. चल मी कंटिन्यू करू मग खायला. मी पण आता खातो. तुम्हाला किती वेळ दाखवणार ना डोसे. खूप बेड होता. लोणी जाऊ दे ना मस्त. डोसा पण गरम गरम आहे, भाजी पण गरम गरम आहे. प्लेट पकडू शकत नाही दुसऱ्या हाताने. छान वाटतंय खायला ना. डोसा मग्न म्हणायचं तुला. हाय गाईज, लोणीच पण डोसा कसा होता रे? मस्त सेक्सी होता, छान होता. सेक्सी आहे चांगला होता एकदम. सेक्सी हे प्रमाण आहे. छान गोष्ट आहे कधी मोजण्याची आत्ताच्या स्टाईलनी. काही लोकांना नाही आवडणार, सो पटकन रिॲक्ट होऊ नका प्लीज. आत्ताची मुलं असंच बोलतात. कसा होता? सेक्सी होता, हो की नाही? सो लोणी स्पंज डोसा हा एकदम मस्त कडक होता. आणि तुम्ही बघू शकता दीक्षित बंधू, म्हणजे इथे हे जे पूर्ण कंपाऊंड दिसतंय माझ्या बाजूला, या कंपाऊंडच्या राईट साईडला आहे. आणि हे कंपाऊंड आहे MSRTCचं बस स्टॉप, सातारा बस डेपो. आणि बस डेपोच्या बरोबर राईट साईडला हे कंपाऊंड आहे. आणि ऋषा आणि माझे ब्लॉग चालू झालेले आहेत. आणि वी आर ऑन इन सातारा. पापडो आजीसाठी घेतलेले टोस्ट आणि हे आहेत. ते कशाला दाखवायची गरज नाही ते. हाय गाईज, आता कुर्ल्याला जायचंय आणि त्या अगोदर कदाचित मामाच्या घरी जाईन, कारण आंघोळ करायला ते सोयीस्कर पडेल. तिकडे गिझर वगैरे सगळंच आहे. आणि ऋषा सो ऋषा सुद्धा बसमध्ये बसलाय. आणि आता मी गावाकडे, आता शेवटचा प्रवास जरा चांगला व्हायला लागलाय सुटसुटीत. आणि बसलोय आता सीटवर. की रात्र खूप कसा आलोय आम्हाला माहिती आहे. सो अशा पद्धतीचं वातावरण आहे गावाला. खूप सुंदर असं थंडावा आहे, गारवा आहे वाऱ्यामध्ये. आणि तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरचा आनंद. गावाला आल्यावर असाच असतो नेहमी. सो हे साताऱ्यातले काही महत्वाचे चौक, रस्ते वगैरे वगैरे हे अजून उघडायचे. सकाळचे वाजले तर तशी 8:30 होत आले. चहा पिताना लोक वगैरे दिसतील तुम्हाला रस्त्याने. आणि हा जो मेन साताऱ्यात आणखी एक स्टॉप येतो म्हणजे राजवाडा बस स्थानक. ऋषा द बिग हेड मॅन ऑफ बिग हेड. आईच्या गावात तू बॅग दे इकडे. इकडे बघ, या बाजूला पण बघ ऋषा.
तेच हु एम आय टीम पण नाही मारणार. खूप सुंदर असा गावचा प्रवास ऋषा करतोय. वातावरण कसं आहे ऋषा ते सांग भाई. क्लास. कुठे गेला रे? हाय हाय. माझ्या मामाचा मुलगा आहे. त्याच ह्याचं नाव काय मला सांग. विवांश. विवांश मामाचा मुलगा. देवेंद्र मामा आमचा. मगाशीच मटन खाल्लंय आम्ही. चिकन खाल्लंय मामाकडे. मस्तपैकी चिकन वगैरे खाऊन आता आम्ही निघालोय कुरुळाला, म्हणजे माझ्या गावाला. आणि तसं बघायला गेलं तर आता वातावरण पूर्ण बदलत चाललंय. ऍक्च्युली ही सेल्फी स्टिक, थोडक्यात गिम्बल हा माझ्या हातात नव्हता म्हणून मी पुन्हा आलो बघायला वरती. आता निघालो होतो मी ऑलमोस्ट. सो आता काय रे तुझं काय झालं? त्याचं काय राहिलं? ऋषाची पॅन्ट राहिली. ऋषा पॅन्ट कशी काय विसरतो तू? अरे पण तुला बोललो ना तू ठेव ना सामान. आपण ऋषा हा शिवलेल्या जीन्स वापरतो, बरोबर ना ऋषा? त्याच्या साईजच्या जीन्स मिळत नाहीत. विवांश ही सगळी पोरं खेळत आहेत. चला आता आपण जाऊया. ही माझ्या मामाची बाईक आहे, ऍक्टिवा. ती घेतली सोबत. आजचा एक दिवस प्रवास त्याच्यातून आपण करणार आहोत त्याच्या थ्रू. आणि बघूया आता ऋषा कशी गाडी चालवतो गावाला आमच्या. ते चल लवकर. पाऊस पडायच्या पहिले टर्न तर मार. तुला इथून हे नाही काढता येते. चल. ऋषा ती बॅग हलकी आहे ना? ती पकड. ती पकड. ती दे मला. मी ती वापरतो. डम 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 डम. विवांश बाजूला. विवांश. विवांश शिरवाडकर. चलो विवांश बाय. बाय विवांश. थांब. येस मामा टाटा. मामू बाय. बाय. ये बात. ये ऋषा और मेरा व्लॉगिंग शुरू. स्वरूप बाय. ऋषा और मेरा व्लॉगिंग यहाँ से शुरू होता है. इथून सुरुवात होते आमच्या व्लॉगिंगला. कारण आता आम्ही खऱ्या अर्थाने चाललोय माझ्या गावी, जिथे गोंधळ आहे. आणि आज बकरा कापणार आहेत. सो प्रसाद खायचा आहे. त्यानंतर संध्याकाळी डान्स प्रोग्राम वगैरे आहेत आणि त्याच्यामध्ये मी थोडस अँकरिंग वगैरे करेन, त्यांना हेल्प आउट करेन. आणि अशा प्रकारचा आज आमचा कार्यक्रम असणार आहे. ऋषा पहिल्यांदा माझ्या गावाला रस्त्यावर चालवतो गाडी. वातावरण एकदम सुंदर. ऋषा फार खुश आहे, हो की नाही? बाकी प्रवास खूप खालचा, खूप घाण झाला. तो आठवून नयेच पुन्हा असा प्रवास झाला. आजच्या प्रवासाची मजा घेतोय. काय काय? आणि आम्ही आजच्या प्रवासाची मजा घेतोय. मजा येते प्लेन रोड वरती गाडी चालवला. आणि रस्ता आता बनतोय. हा पूर्ण रस्ता आता एकदम टकाटक झालेला आहे. आणि पहिले थोडासा छोटा होता, अरुंद होता. आता लॉंग अजून लांब केला. म्हणजे 2 गाड्या एकदम सहज पास होतील. आता पहिले 2 गाड्या सहज पास नव्हत्या होऊ शकत. एवढाच डिफरन्स होता. बाकी तुम्ही बघू शकता माझ्या गावचे डोंगर बिंगर. हा. ऋषा आल्यामुळे मला ना व्लॉगिंग करणं फार सोपं झालेलं आहे. माझा व्लॉग, कारण तो बाईक चालवतोय आणि मी व्लॉग करू शकतोय. सो गाईज रॉक ऑन. हे ये वक्त नको हे गाणं परत यार ना. ते हे लागतंय, काय बोलतात, कॉपीराईट लागतात यार. नुसतं गाऊ पण शकत नाही यार. एखादं गाणं वाटलं गावाचं तर गाऊ का नाही शकत आपण? काय फालतूगिरी यार. न फालतूगिरी, ही फालतूगिरी मला नकोय ना बाला. नाही ऍक्च्युली आमच्याकडची जी भाषा आहे ती घाटी आहे.
मी आखरी असंच का बोलायला लागलं मना करायला मला येत पण नाही आखरी. पण थोडक्यात सांगायचं तर माझ्या इकडची आमच्या गावची भाषा आहे ना ही घाटी आहे. आम्ही पश्चिम घाटावरची माणसं, एकदम गरीब माणसं, एकदम साधी माणसं. काय बोलतात त्याला म्हणजे ऋषा गाडी हळू चालवा, रस्त्याचा अंदाज नाही आपल्याला, टर्न बिन वगैरे वगैरे. पहिले नाही भाई ह्या डोंगरातून, या डोंगराच्या पूर्ण वरून ऐकतो का, हा पूर्ण डोंगर दिसतोय ना, पूर्ण डोंगराच्या वरून मला माझे आजोबा माझं गाव येईपर्यंत घरापर्यंत चालत न्यायचे. म्हणजे आजोबांच्या खांद्यावर बसायचो मी आणि आजोबा चालायचे, मी नाही चालायचो. लय त्रास दिलाय भाई, सगळ्यांना त्रास दिला. आयुष्यात चाललो नाही असं आई सांगते. मला नाही आठवते जास्त गोष्टी या सगळ्या, पण आई सांगते मी अजिबात चालायचो नाही. अरे म्हणजे काय, धरण आहे धरण. सातारा उरमोडी धरण, जरा थोडं धरण तर दिसू दे भाई. नुसतं गाडी पळवतो झाम झुम. हा आता जरा पाऊस पडला ना की सगळं पाणी इथपर्यंत खालीपर्यंत. हा कारण आता पाणी जरा कमी आहे, आता धरणातलं पाणी आटलेलं आहे. सो आता आपण जे गाव बघितलं ते लुमणोखोल होतं. लुमणोखोल नंतर आता येईल वडगाव नंतर सावली आणि मग माझं गाव कुरुळ. लेफ्टला थांबव नाही म्हणजे चालव लेफ्टने. सो लोक गावाकडे कूच करतायत. कूच. अरे तू काय करतोय? ढगाळ वातावरणामध्ये ऋषा कूल. हात दुखायला लागला माझा. जोरात हवा लागायला सुरू झालेली आहे आणि एकदम मजा येते. मला तरी फार भारी वाटतंय. एकच दिवसासाठी आलोय पण एवढा ऊत आलाय काय करू काय नको असं झालंय. आणि आता वडगाव नावाचं जे गाव आहे ना, त्या गावामध्ये आम्ही पोहोचू आता. आणि मग त्या गावातून एक शॉर्टकट आहे जिथे परत सावलीला जावं लागणार नाही. तो शॉर्टकट मारून कुरळात डायरेक्ट. गाव भारी आहे बाकी आपला काही बोला. कोकणासारखंच आहे जवळजवळ आणि कोकणाच्या जवळच येतं, त्यामुळे कोकणाच्या सारखंच गाव आहे आपलं. पण फक्त तिथे नारळाची झाडं नाही दिसणार तुम्हाला, दिसतील आंब्यांची झाडं, फणसांची झाडं, परत येस इथे आणि फणसांची झाडं दिसतील. आपण आता ना पुढचा रोड तुम्हाला शो करतो मी. येस, हे आमच्या गावचे रस्ते. आता बघ, हा छोटा रस्ता आहे की नाही, एवढा छोटा रस्ता होता तो नाही, हा पण बनवलाय. हा पण बनवलाय. सो अशा प्रकारचं वातावरण. मे महिन्याचं एंडिंग. आज तारीख आहे किती रे? 18 तारीख आहे. मे महिन्याची एंडिंग आहे आणि जून महिना सुरू होतोय. पण पावसाचे काय बोलतात, म्हणजे पावसाचं आगमन लवकर होणार आहे हे दिसून येत आहे. इथे बघ, इथे खाली हा आला तसा हळूहळू चल. बारीक रस्ता आहे जुनावाला. बापरे, दुखतंय हात दुखतोय हो. काय ते डोंगर, काय ती झाड, अरे क्या बात आहे. अप्रतिम असं आपण दिसतोय गाडी चालवताना. या सेल्फी स्टिक मधून, सेल्फी स्टिक नाहीये बाय द वे, गिम्बल आहे. मीच किती वेळा माझ्या गिम्बलला वाईट वाटत असेल गिम्बलला. आणि तुम्ही बघू शकताय आता, एक मिनिट, तर गावाच्या गेट मध्ये एंटर करतोय आणि तिकडे तयारी चालू आहे बकरं सोडवण्याची वगैरे वगैरे. सो ह्याला म्हणतात गावचा गोंधळ. सो भैरीचा गोंधळ. आणि तुम्ही बघू शकताय
सगळं गाव आता गोंधळासाठी जमा झालेलं आहे आणि तयारी चालू आहे. तर आज मी तुम्हाला जे मगासपासून सांगतोय की गोंधळ गोंधळ गावचा, सो ही जी ग्रामदैवत आहे भैरवनाथ, त्यांचा गोंधळ आहे. आणि ही ती ग्रामदेवता आमची भैरवनाथ. सो या भैरीचा गोंधळ आज आहे आणि पूर्ण गावात सगळेच लोक आता हळूहळू येतील आणि गोंधळात सामील होतील.